समर्थ किचन मध्ये आज आपण पाहतोय रोल वडापाव। आजपर्यंत तुम्ही उलटा वडापाव ऐकला असेल, पण रोल वडा बघा अतिशय सुंदर होतो आणि युनिक आहे। तर प्लीज रेसिपी नक्की करून पहा। बटाटा वड्यामध्ये जी पहिली स्टफिंग पडते ना, त्याची चटणी आपल्याला बनवायची आहे। बघा भरपूरशी कोथिंबीर घेतली आहे, एक 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या, भरपूरसा कढीपत्ता घेतलाय आणि इथे मी आलं लसूण पेस्ट घेतली। ही माझी घरगुती आहे म्हणून मी आलं लसूण पेस्ट घेतली। तुम्ही आलं आणि लसूण घेऊ शकता। तर आता हे पूर्ण आपण मिक्सरला फिरवून बारीक करून घेऊया। सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचंय आणि लक्षात ठेवा वाटतेवेळी ना आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा, तेलाचा वापर केला तर चालेल। बारीक करून घेऊया अशा प्रकारे। बघा वाटून घेतली। चटणीवर फोडणी करून घेऊया। तेल गरम करून घेतले, राई घालून घेतोय, थोडंसं हिंग, अर्धा चमचा हळद, संपूर्ण फोडणी मिक्स करून आपण याच्यामध्ये घालून घेतोय। मिक्स करून घेतली आहे। इथे बघा मी 5 बटाटे शिजवून घेतलेत। आता आपल्याला हे ना किसून घ्यायचे, पूर्णपणे छानपैकी असे किसून घेऊया। बटाटा किसून झालेले आहे। आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। आपण जी चटणी बनवून घेतली आहे ना, ती अंदाज घेऊन आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची। मी सध्या 3 चमचे घालून घेतोय। पूर्ण मिश्रण आहे ना मिक्स करून घेऊया। हे बघा स्टफिंग बघा आपलं रेडी आहे। आता आपण ना बेसनचं पीठ भिजवून घेऊया। 2 कप बेसन घेतले, थोडंसं मीठ घालून घेऊया, हळद, पाणी घालून ना आपल्याला बेसन भिजवून घ्यायचे। जरा घटसर बेसन आपल्याला भिजवायचे। पीठ बघा रनिंग असं मी बनवून घेतलेलं आहे। पाव बघा या ठिकाणी मी अशा प्रकारे ओपन करून घेतलंय। आता आपल्याला काय करायचं, अशा प्रकारे करून घ्यायचं आणि यावर ना लाटणं फिरवून घ्यायचं। संपूर्ण आपल्याला हे प्लेन करून घ्यायचे। अशा प्रकारे आपल्याला पूर्ण हे लाटणं फिरवून घ्यायचं। बनवून घेतलेली स्टफिंग आपल्याला ह्याच्यावर स्प्रेड करून घ्यायचे संपूर्ण अशा प्रकारे। बघा अशा प्रकारे स्प्रेड करायचे। आता आपल्याला ह्याचा रोल बनवायचा आहे। हे बघा अशा प्रकारे असा आपल्याला पूर्णपणे रोल बनवून घ्यायचा। हा बघा दोन्ही साइडने अशा प्रकारे कुठे बाहेर असेल तर थोडंसं आतमध्ये घालून घ्यायचं। आता सगळे पहिले रोल बनवतो, मग नंतर तुम्हाला मी बेसन मध्ये घोळून फ्राय करून दाखवतो। सगळे रोल बघा बनवून घेतलेत। आता आपण हे बेसन मध्ये बघा संपूर्ण घोळून घेऊया। त्यानंतर आपल्याला हे गरम तेलामध्ये सोडून घ्यायचे। तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया। पहा अशा प्रकारे आपले बघा रोल वडापाव बनवून तयार आहे। रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब। धन्यवाद।